या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे गुरुवाडा वैरी आडवण आणि शहरातील इतर भागातील नागरिक आहेत, तर मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक विचारतो की सगळ्यांना सोमवारचा जो आठवड्याचा बाजार आहे तो गुरुवाडा ठिकाणी पाहिजे आहे की नको? आणि बाजार तसा काय पूर्ण दिवस नसतो किंवा 8 दिवस नसतात, फक्त त्या सोमवारी 4 तास ते 5 तास बसतात. 1 वाजल्यापासून तिथे ट्रॅफिकही नसतं. जनमत काय आहे हे आपल्या पद्धतीने कळावं, प्रशासनाला कळावं म्हणून आपण या ठिकाणी आहोत. आपल्या सर्वांचं महिलांच्या वतीने असं मत आहे की जो आता गेली 6 आठवड्यापासून चालू आहे, अशी काही वाहतुकीची कोंडी आम्ही कधी बघितली नाही की कधी त्या ठिकाणी अपघात सुद्धा एवढ्या वर्षात झाले नाही. त्या ठिकाणी मला सुरू होतो नाक्यावर त्याच्या समोर माझं गेट आहे तर मी लोकांसाठी ते काय केलं बंदच तुम्हाला गेट उघडत नाही. आमच्या लहानपणी आम्ही आमच्या आईबाबांसोबत ज्यावेळी बाजारात जायचो त्या ठिकाणी त्यावेळेला जी गर्दी असायची ना, जत्रा भरते त्याप्रमाणे असायची, म्हणजे इकडनं तिकडे व्हायला मिळायचं नाही. आणि अशा ठिकाणीमध्ये त्या ठिकाणी चोरीचे प्रसंग अतिशय वाढले. पण ज्यावेळी 6 वर्षापूर्वीपासून तो बाजार सुरू झाला म्हणजे अशा प्रकारे ही घटना आज मितीपर्यंत झालेली आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने तोही बाजार महत्वाचा आहे, तसा हाही बाजार महत्वाचा आहे. इथे जर भाजी मार्केटमध्ये भाजीवाले जर कमी येत असतील तर आपण अजून भाजीवाल्यांना तिथे बोलवूया आणि रिक्वेस्ट करूया आणि अजून बाजार मोठा भरवूया अशी माझी विनंती आहे. दोन्ही गोष्टीवर सोल्युशन काढायला पाहिजे. तर व्यापाऱ्यांनी पण त्या दिवशी मला निवेदन दिलेले आहे. त्याच्या आधी पण मला आपले ते म्हणतात की गेले 6 वर्ष बाजार भरपूर आहे. त्याच्यावर आम्ही प्रशासन आम्ही आपण बसूया की आपण कोण बाहेरची माणसं आहोत का नाही, आपण सगळे एकच आपण मालवण वाचले आहोत. ती पण आपली बाजारपेठ पण आपलीच आहे, तुम्ही पण सगळे आपलेच आहात. त्याच्यामुळे आपण एक बसून म्हणजे ठोस निर्णय काय तो घेऊ आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर्वप्रथम की ज्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे रंकाळा गुरुवाडा वैरी आडवण आणि शहरातील इतर भागातील नागरिक आहेत, तर मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक विचारतो की सगळ्यांना सोमवारचा जो आठवड्याचा बाजार आहे तो गुरुवाडा ठिकाणी पाहिजे आहे की नको? मॅडम, आपल्याकडे काही निवेदन आलेली आहे असं आपल्याला समजलं आहे. माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या नगरपालिका प्रशासनाकडे अशा पद्धतीचं एक निवेदन आलं आहे की सोमवारचा आठवडा बाजार जो गुरुवाडा ठिकाणी भरतो तर तो त्या ठिकाणी कंटिन्यू करू नये, त्या ठिकाणी बंद करावा आणि तिथे कुठे बाजारामध्ये जो पूर्वी काय भरत होता त्याप्रमाणे त्यांना न्यावं, तर अशा प्रकारे त्यांचं मागणी आहे. तर ठीक आहे, लोकशाहीमध्ये त्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार त्यांनी मांडलं, परंतु आम्ही इथे उपस्थित असलेले जे आमच्या वॉर्डमध्ये प्रातिनिधिक इथे लोक आहोत तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम की या ठिकाणी जो बाजार सुरू आहे तो त्या ठिकाणी कसा सुरू व्हावा त्याच्यासाठी आम्ही काही मुद्दे आणलेले आहेत. कारण त्यांनी बाजार नको म्हटलं, आम्ही हो म्हणणार असं शब्दच्छल नको आहे किंवा आम्ही अर्ज दिला त्याही निवेदन दिलं पुन्हा त्याला आम्ही उत्तर दिलं असं आम्हाला नको आहे. तर प्रशासनाचे प्रमुख गवई मॅडम मला देखील आम्ही विनंती करतो त्या मेकॅनिकल नाही आहे तर नेक्स्ट म्हणून तुम्ही आहात, तर आमची अशी विनंती आहे की याच्यातून कॉन्फ्लिक्ट सोल्युशन आम्हाला इथे असलेल्या उपस्थित लोकांना आम्हाला काही शक्तीचं कल्याण करायचं ही जन्मगत जे काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून ही सगळी लोक इथे उपस्थित. आम्ही काय मांडतो हे सगळ्यांना कळायला पाहिजे आणि ते त्याच्या मताप्रमाणेच मांडतोय ना हे बघण्यासाठी ही लोक या ठिकाणी आलेली आहेत. कसलाही प्रकारचा आम्हाला तुमच्या प्रशासनावर प्रेशर आहे नाही, काय नाही, जे काही आम्हाला लोकांच्यासाठी करता येईल ते कुणी करण्यासाठी मदत मिळा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा काय मुद्दा आहे मॅडम की आमचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की तो बाजार त्या ठिकाणी कंटिन्यू झाला पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे की नाही तिथे नाही झाला पाहिजे, पण त्याच्यासाठी मी काही कारणे दिलेली आहे. कारण क्रमांक 1 मॅडम काय आहे त्याच्यामध्ये की ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकची समस्या महत्त्वाचं कारण आहे. आणि दुसरं त्यांचं आणखी कारण माझ्या मते असं आहे की व्यापारी वर्गावर होणारा कठीण जे मागवाईच्या बाजारपेठेमध्ये व्यापारी वर्ग आहे शुभत करणं कारण ते आपल्यापाशी आलेले आहेत. आणि त्या कारणांच्याकडे आपण जर बघितलं की नाही तर गेल्या काही 5-6 वर्षाचा जर पूर्व इतिहास आपण बघितला तर
तशी ती काही संयुक्तिक वाट लागली. आम्ही काही काय कुठली आहेत म्हणत नाही, चुकीची आहेत म्हणत नाही, पण ज्या पद्धतीने ते आपल्याकडे घेऊन आलेले आहेत खेळाचं माथ्यावर, तर त्याच्यासाठी दिलेली कारण ही संयुक्तिक वाटत नाही. त्याच्यासाठी काय बाबा पुढे संकेश्वर देता येईल. आणि नुसतं असं म्हणायला आलेलो नाही आहोत की बाजार तिथे झालाच पाहिजे आणि काही करून आम्हाला तिथे कोणताही म्हणजे काही ते खाऊन उपाययोजना घेऊन शिकवायकडे आहे. आम्ही हे लोक तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. हे सगळ्यांनी तुम्हाला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की हा बाजार होण्यासाठी आपण काय काय करूया, तिथे लोकांना सोयीचं होत असेल तर कसं आपण कंटिन्यू करण्यासाठी काय काय करूया, आणि त्याच्यासाठी आम्ही काही मुद्दे या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला कदाचित माहीत असेल किंवा नसेल तर आपण वैशिष्ट्य प्रमुख म्हणून त्याची तिथे माहिती करून घ्यावी की कोरोना कालावधीमध्ये काही शासनाचे SOPs होते. त्या SOP प्रमाणे काय झालं होतं की गर्दीचं ठिकाणी तुम्ही स्प्लिट करा, लोकांची गर्दी होणार नाही, क्राउडेड एरिया ज्या आहे ती स्प्लिट करा, कमीत कमी लोकांना त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे आणि गर्दी होऊ नये. SOP होती कोरोनाच्या कालावधीत. तर त्याचा एक भाग म्हणून काय करण्यात आलं होतं की याचा आपण विकेंद्रीकरण, जेणेकरून सगळे लोक एकत्र त्या ठिकाणी बाजाराला येणार. आणि मग त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून त्यावेळीच्या प्रशासनाने सांगितले गेले काय की बाबा सागरी महामार्ग जवळची जी जागा आहे रस्त्याची, तर त्या ठिकाणी सफिशियंट स्पेस आहे की जिथे छोटे छोटे विक्रेते आहेत ते आपले शेतमालाचं रिटेल करण्यासाठी योग्य होऊ शकतील. आणि एकंदरीत रचना लक्षात घेतली तर देऊळवाडा भाग, वायरी भाग, रेवटाळा भाग, या बाजूने दिवीवाड्याचा भाग, त्यांना लोकांना देखील चांगला ॲक्सेस आहे. ते पटकन येऊ शकतात, घरी जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे कंजेस्टेड एरियामध्ये जाऊ होऊ नये म्हणून तो एक चांगला उपाय काही अनुभवता. आणि तो भविष्यामध्ये काय झालं तर लोकांना तो सूट, त्या ठिकाणी त्या बाजाराचे असलेलं अस्तित्व हे लोकांना सूट झालं. त्यामुळे एवढंच लोकांच्याही अंगवळणी पडलेलं आहे की आता घरामध्ये वयोवृद्ध माणसं आहेत, महिला वर्ग आहेत, काही लोकांच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे मॅडम की घरामध्ये अंतरुणावर असलेला माणूस आहे, त्याला सांभाळणारा घरात दुसरा एकच माणूस आहे. मग त्याला ते पायपीट करून तिथं बांधण्यात द्या आणि पुन्हा घरी द्यावे किंवा त्याच्या जेवण आहे, त्याला अगदी कन्व्हिनियंट आहे मॅडम. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा जो वयोवृद्ध गट आहे म्हणा किंवा महिला वर्ग आहे, महिलांचे समाजसेवक नक्कीच असतात, त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या घरामध्ये असतात, लहान मुलांच्या जबाबदाऱ्या असतात, घरातल्या माणसांच्या जबाबदाऱ्या असतात आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या असतात. आणि या सगळ्या माध्यमातून त्याला बाजारासाठी म्हणून मुद्दामून वेळ काढून पायपीट करून त्याला तुम्ही घ्यायची आहे, अशा प्रकारची जी मागणी जी आहे ती गरम मॅडम संयुक्तिक होणार नाही. आणि एकंदरीत मालवणचा भौगोलिक परिस्थिती आपण ठरते कसं आहे. मालवण या बाजूने वायरी गाव आहे, या बाजूने कोळम गाव आहे, निबे गाव आहे, कातवड गाव आहे, कांगळगाव आहे, खडी आहे, पलीकडे घुमडे, मारमाट आहे, यासारखी अनेक गावं याला जोडलेली आहेत शहराला. प्रत्येक गावाचा आठवडा बाजार भरतो का, घुमड्यामध्ये बाजार भरतो का, कुंभारमाटला बाजार आहे का, कोळमला बाजार भरतो का, निव्यामध्ये बाजार भरतो का, असं होत नाही. तर ही सगळी माणसं कोणावर अवलंबून आहे तर मालवण शहरामध्ये असलेल्या बाजारावरती अवलंबून असतात. आणि त्यांना जर एखादं ठिकाण जर सोयीचं असेल तर ते बंद करणं कितपत योग्य करणं. तर या दृष्टिकोनातून प्रशासनाने सुद्धा एक असा लोकाभिमुख विचार करायला अपेक्षित आहे आमच्या दृष्टीने की हा बाजार चालू राहण्यासाठी प्रशासनाने यांचे काही कुठं नियमामध्ये ते बसवून काय लोकं करता येईल, लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काय करता येईल याचं कुठेतरी आपण विचार करणं हे गरजेचं आहे. आता काय आहे विरोधाला विरोध अपेक्षित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मागणी केली तर मग 800 लोक आणले, 800 सह्या आणल्या, आम्ही 1600 सह्या आणल्या, त्यांनी 3500 सह्या आणल्या, आम्ही 8000 सह्या आणल्या. काही लोक कॉन्क्रीट सोल्युशन तिथे नसेल ते आपण कसं काढणार आहोत. सह्यांचं निवेदनं देऊन 10,000 सह्यांचं निवेदनं देऊन आणखी 50,000 शहरातली माणसं आणून आपण रिप्रेझेंटेशन करून प्रशासनावर दबाव आणू असं करायचं आहे का. हा लोकशाही मार्ग आहे का तर निश्चितच. किंवा एका विशिष्ट समुदायासाठी आपण इतर सगळ्या लोक नागरिकांचा आपण जनमत विचारात न घेता आपण एक असा आर्बिट्ररी ॲक्शन्स किंवा आर्बिट्ररी आपण डिसिजन घेणार असला तर निश्चितपणे आपल्याला तसं तयार आहे. कारण नगरपालिकेचे असलेले नियम, नगरपालिकेचे असलेले सायन्स स्थानिक पातळीवर करायचे असलेले पायऱ्या आणि नागरिकांचं मत, नागरिकांची सोय, लोकांचं हित ह्याचं सगळ्याची कुठेतरी सांगायला म्हणून आपल्याला आम्हाला या तुमच्याकडनं निर्णय अपेक्षित. आता काल आमची सभा झाली देईवाडी नारायण मंदिरामध्ये आमची सभा झाली. अवघ्या मला तरी काय सगळ्याबद्दल काही प्रत्यक्ष माहीत नव्हतं. आम्ही आमच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात असताना अचानक व्हॉट्सअपचे मेसेज आला आणि
ते व्हॉट्सअपवरची जी पोस्ट आहे ती बघून आम्हाला वाटलं की कुठेतरी चांगलं येणं शक्य दिसतोय, तर आपण निश्चितपणे त्या विषयामध्ये आपण संबंधित आहोत, तर आपणही दिलं पाहिजे आणि आम्ही काही सभेला गेलो. तर मॅडम, आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून कांद्याची आठवणी देशासाठी प्रमुख म्हणून आज सभेत एवढे पाहिजे. आम्ही तुम्हाला पैसे नवरं दिले असतं, तुम्ही खालच्या सभेमध्ये एकाही माहिती किंवा एकाही नांदे करण्यात आपल्या लोकप्रतिनिधींच्या विरुद्ध म्हणा किंवा प्रशासनाच्या विरुद्ध म्हणा असल्याने प्रकारची शरीराची घेऊन गेलेली माझी आहे. कालच्या सभेमध्ये मी अतिशय याने सांगेन, गर्वाने सांगेन, आमच्या वॉर्डच्या युगशिरिका मॅडम, चव्हाण मॅडम त्या ठिकाणी द्या, आमच्या गोयकर मॅडम होत्या त्या ठिकाणी, आमच्या आडकर मॅडम होते, त्यांनी इलेक्शन कॉन्टेस्ट दिलं आमच्या त्या कांदळकर मॅडम आणि वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून माणसं होतो. आणि असं कुठेही झालं नाही की आता चला काढूया 2000 लोकांचा वॉक आणि नगर परिषदेवरती मोर्चा नेऊया आणि ही लोकांचं अजूनही म्हणणं काय आहे की अतिशय निर्णय घेताना अतिशय इतका सेन्सिटिव्ह पद्धतीने घ्यावा की बॅलन्स झाला. या ठिकाणी व्यापाऱ्यांचं कल्याण, या ठिकाणी असलेलं नागरिकांचं हित आणि त्या ठिकाणी येणाऱ्या विधेयकांचं हित, या तिन्ही गोष्टी सांगत तुम्ही घाला आणि त्याच्यातून मार्ग करू. असं नको की मी निवेदन दिलं की हे असं झालं पाहिजे मग ते तसंच झालं पाहिजे. हा जो बसता आहे हा आपल्याकडे काही पद्धतीमध्ये आज संयुक्तिकवाई महत्व आपल्याला स्वीकारता येईल. तर त्यावेळी त्या कालच्या सभेमध्ये आलेल्या मुंबईचा मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, त्यांची माहिती माझ्या मते मुंबईकर मॅडमने याच्यापूर्वी निवेदन मॅडम आपल्याकडे दिलं होतं या संदर्भामध्ये आणि त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे की या बाजार का हलवू नये आणि त्याची जी काही कारण त्यांनी दिली आहे. काल आमच्या चव्हाण मॅडमने देखील उघडपणे त्या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे की त्या नागरिकांच्या शिवाय आहे. ललित चव्हाण यांच्याशी आमचं पूर्व चौकट झालेलं आहे, तर त्यांनी खालचे हिसाबून ते येऊ शकले नाही, तर त्याही देखील आम्हाला पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर आम्ही सर्वप्रथम आमच्या वॉर्ड टीम हे सगळे पाटकर साहेब आहेत ते आमच्यासोबत आहेत, तर आमच्या सगळे जे नगरसेवक मंडळी आहेत ते आमचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात, तर निश्चितपणे आम्ही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो की ते आमच्यासोबत आहे. परंतु ते आमच्यासोबत आहेत म्हणून आम्हाला तसे नको आहे, आम्हाला निर्णय आहे त्याच्यावर कुठेतरी कॉमन सोल्युशन पाहिजे. हा प्रश्न कसा आहे, एकदाच त्या ठिकाणी तो निर्णय करायचा प्रकार आठवड्या बाजाराचा मुद्दा या वर्षी आला, पुढच्या वर्षी आला, त्याच्या पुढच्या वर्षी आला असं नाही झालं पाहिजे. तर त्याचं जे काही नियोजन आहे, त्याचे जे काही चौकट आहे ते तुम्ही आताच म्हणण्यापेक्षा या विषय आता आलेच आहे आपल्यासमोर, त्याच्यामध्ये तो काय करा, सॉर्ट आउट करा अशी आमची त्या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आता तुम्ही सगळ्यांनी पण ऐका. आपल्या निवेदनात मुद्द्यातले प्रत्येकाला मी ते निवेदनाची कॉपी देऊ शकत नाही, तर एकही मुद्दा आहे तो आपण यांना सांगूया आणि मुद्दा सांगितल्यावर त्याच्यावर आमचं काय सोल्युशन आहे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रशासनाला मदत करू शकतो ती आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू. म्हणजे तो ते बंद करा आणि बंद नाही करा असा आपल्याला वाद नाही करायचा. आपल्याला मार्ग पाहिजे म्हणून आम्ही सोल्युशन घेऊन आलेलो आहोत. माझ्या माहितीप्रमाणे अगोदरच्या निवेदनांमध्ये कुठलंच सोल्युशन नाही आहे. हे असं झालं पाहिजे एवढंच म्हणणं आहे, पण का झालं पाहिजे किंवा त्याच्यातून आपण काय मार्ग काढले आहे असं आपल्याकडे आलं आहे का मॅडम? सोल्युशन तुम्हाला कोणी दिलं आहे का? नाही दिलेलं आहे. मग आम्ही निश्चितपणे त्याचा विचार केला की गरज आमची आहे, नागरिकांची गरज आहे, याच्यात नागरिकांचं हित आहे, तेव्हा नागरिकांनी सुद्धा त्यांची जबाबदारी म्हणून नगरपालिकेला मदत केली पाहिजे आणि आपले सुद्धा काही सोल्युशन्स असतील पण ते तुम्हाला आम्ही दिले पाहिजे. तर आमचं पहिलं सोल्युशन ट्रॅफिकच्या मुद्द्यावर आहे. ट्रॅफिकचा मुद्दा निवेदनाचा त्यांचा मुद्दा आहे की सागरी महामार्ग देऊळवाडा टू कोळम हा जाणारा जो सागरी महामार्ग आहे, या सागरी महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक होतं. प्रचंड ट्रॅफिक झाल्यामुळे एवढं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात म्हणून तिथे बाजार नको, हा त्यांचा प्राथमिक मुद्दा आहे. आता आपण एक त्या ठिकाणी लक्षात होईल कशी पोझिशन आहे. मालवण कसा रस्ता असा करून पश्चिम आहे आणि उत्तर दक्षिण कसा त्याला काय असलेला आहे अंतर्गत सागरी महामार्ग. आता सागरी महामार्ग या ठिकाणी जर आपण पूर्ण लोकेशन विचारून घेतलं तर त्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा साईड पट्टीला प्रचंड जागा आहे. अशी पोझिशन नाही आहे की सगळे व्यापारी म्हणजे आपल्या समोर जे पिक्चर उभं केलं जातं आहे की नाही ते वस्तुस्थितीला का धरून नाही आहे हे आता मी तुम्हाला सांगते. मला बाकी कोणावर टीका करायची नाही, कारण आम्ही आमची बाजू घेऊन आलेलो की आमची बाजू तुम्ही ऐका. बाजू अशी आमची आहे की त्या सागरी महामार्गाला साईड पट्टी आहे. मालवण बाजारपेठेत कशी पोझिशन आहे का,
किंवा मालवण भरत नाका टू स्टेट बँक जुनी इथपर्यंत जरी जागेचं नुसतं चालत जरी पाहणी केली तर घरात जागा फुटभर जागा नाही आहे त्या ठिकाणी. तरी सुद्धा तिथे आम्ही सगळे नागरिक ॲडजस्ट करतोय ना. आमची काही त्याच्यात हरकत आहे का? कुठल्या तुम्ही आमचे हे 2 वॉर्ड सोडूनच द्या, हे जे 21 वॉर्ड आहे आताच्या एकाप्रमाणे कुठल्या नागरिकांनी तुम्हाला आपल्याला निवेदन दिलं की नाही आम्हाला अडचण होते, तर ॲडजस्ट करता तो नाही. ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ॲडजस्ट करून घेण्यासाठी आम्हाला आता नुसतं व्हर्बली काही नको आहे, आम्हाला ते सगळं रिटर्नमध्ये तुम्ही बसून कायद्याच्या कक्षेमध्ये ते तुम्ही आम्हाला बसवून. आता आमचं म्हणणं काय आहे, व्यापारी तिथे बसतात, ट्रॅफिक होतं ना, हरकत. आत्ताची पोझिशन अशी आहे की रस्त्याच्या डाव्या बाजूला व्यापारी बसतात, विक्रेते, व्यापारी शब्द चुकीचा वापरतो, विक्रेते आपण म्हणूया, शेतमालाची विक्रेते करणारी व्यक्ती या डाव्या बाजूने बसतात, उजव्या बाजूने बसतात, स्वाभाविकपणे मध्ये जागा तो होईल. बरोबर आहे. आता आपल्याला काय करता येईल, वाहतुकीची अडचण खरं होत नाही आहे मॅडम, पण मी आता मानून चाललोय होते असं धरून जाऊया. आपलंही प्रशासनाचं मत झालं नाही इथं वाहतुकीची कोंडी होण्यासाठी, तर मी तुम्हाला आधीच त्याचा एक आमचा प्रस्ताव देतो की तुम्ही रस्त्याच्या कुठल्याही एक बाजूला डावी घ्या नाही तर उजवी बाजू, मग ते देऊळवाड्याच्या पुलापासून पुढं अंतर सोडून अगदी तो BSNLचा टॉवर आहे त्या ठिकाणी तिथून तुम्ही पकडा, ते जाऊ दे ना कोणाच्या पुलापर्यंत, काय प्रॉब्लेम आहे. आम्ही कुठे म्हणतोय की इथून ते इथपर्यंतच बाजार भरला पाहिजे आणि मग तिथे कोंडी होते आणि मग तसं आमचं म्हणणंच नाही आहे. आपण काय करूया, डाव्या बाजूने किंवा उजव्या बाजूने एक तिसरी लेन पकडूया, त्या लेनपासून तुम्ही स्टार्टिंग पॉईंट सुरू करून द्या. ती लेन पॉईंटची काही गरजच नाही, कारण संपूर्ण तो तिकडचा जो पट्टा आहे तो कस्तीचा नाही. ठराविक BSNL टॉवरचं जिथली जागा बघितली तिथे गावकर कुटुंबियांची घरं आहेत, दोन्ही बाजूला गावकर कुटुंबियांची जागा आहे आणि तिथून सोडलं तर पुढे सगळं कांदळवन आहे. पुढे सुनील मांजरेकर यांचं घर आहे, तिथून पुढे सोडलं तर डायरेक्ट पुढे आजगावकर बंगला अशी पोझिशन आहे. काय आहे तिथे लोकवस्तीचं काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही आहे. मग तिथं आपल्याला जागा रिकामी असताना व्हेकंट प्लेसवर काय करता येईल का, याचा मॅडम तुम्ही विचार. बरं, दुसरी गोष्ट, ट्रॅफिकचा मुद्दा असू शकतो असं आपण म्हणून चालले, तो कसा असू शकेल. इथं व्यापारी आहे, मी आता समोर उभा आहे, मी माझी भाजी निवडतोय, मला चिठ्ठी पाहिजे, माझ्या पाठीमागे दुसरा व्यापारी, तिथं दुसरा कस्टमर त्याची भाजी निवडतो, मध्ये जागा कमी द्या. बरोबर आहे, आपण करू ना. एक व्यापाऱ्याने विशिष्ट अंतर सोडून दुसऱ्या व्यापाऱ्याने आपलं ठिकाण, म्हणजे त्या दुकानदाराकडे जे कोण लोक येतील ते राहतील का त्या मधल्या भागाने. जेवढं जाईल SD आली, वाहन आलं, त्यांचं म्हणणं की ॲम्ब्युलन्स जात नाही, अशा कुठली घटना मॅडम आपण दाखवा रिटर्नमध्ये की आपल्या प्रशासनाकडे कसं रिपोर्टिंग झालेलं आहे की या समोरच्या बाजारामुळे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स थांबली गेली आणि तिथं असलेला मंगळदार किंवा त्याला उपचारासाठी निलंब झाला. मॅडम, नागरिक सुविधा आहेत, ते प्रत्येकाच्या घरात अशी परिस्थिती असते, पूर्णपणे आजारी असतो, लोक काढून देतात बाहेर. अग्निशमन दलाची गाडी आली, सांगावं लागत नाही लोकांना की बाजूला व्हा बाजूला व्हा, लोक काढून देतात. वाटतं की का सुटलं आहे, तर मी काहीतरी त्या ठिकाणी असा तांत्रिक मुद्दा घेऊन यायचा आणि मग त्याला पकडून हे सगळं जे चालू आहे हे चुकीचं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न नाही. जस्ट पेपर आलं का मला. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही आमचा कन्सिडर करा. दुसरं काय त्याच्यात करता येईल आपल्याला, मी थोडासा वेळ बनवून घेणार आपल्याकडनं. आपण या चर्चेसाठी आलो, आपली स्क्रीन ही डिस्कस झाली पाहिजे जसं आमची लास्ट मागणी, म्हणून मला पडण्याची थोडी संधी द्या. काय तुम्ही म्हणाल की ह्याचंच काय आहे सगळं, तर हे सगळं प्रातिनिधिक आहे म्हणून मी त्या ठिकाणी मांडतो. दुसरी म्हणणं काय आहे की ट्रॅफिक समस्या, बरोबर आहे, इतर वेळी तो जाण्याचा रस्ता आहे, म्हणून तर पाहिजे लोक शॉर्टकट म्हणून काय पाहतो. बरोबर आहे, आपण काय करू शकतो, आठवड्या बाजाराची पोझिशन इथली काय म्हणाली तिथली काय म्हणाली, काय आहे दिवसभर माझा ग्रुप होता आहे. व्यापारीने 5:30 दरम्याने 7-7:30 आपलं ते दुकाने थाटतं, ती दुकानं थाटीन झाली की मग हळूहळू लोकांची वर्दळ चालू होते. आता आपल्याला बाजाराची सुरुवात आणि बाजाराचा शेवट त्याचं टायमिंग किंवा एक कन्सिडर करावं लागतं. पूर्ण 8 तासाचं आहे एखादं काय नाही, 1 वाजल्यानंतर तिथं काहीही नसतं. ते ठराविक लोक जे त्यावेळेस देऊ शकले नाही ते मागवून येतात मोड बाजार, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही नसतं, सेम पोझिशन किंवा त्याच्यापेक्षा आणखी लवकर संपणारी पोझिशन तिथं आहे. विशिष्ट कालावधीत लोक येतात, निघून जातात, व्यापारी निघून जातात. व्यापारी सुद्धा तुम्ही कन्सिडर करा, मला विक्रेते म्हणायचं आहे, विक्रेते निघून जातात पूर्ण स्थगित आहे, काही प्रॉब्लेम नसतो तिथे. आणि अगदी आलाच तर आपल्याकडे अल्टरनेटिव्ह वेळ आहे ना,
या फारकऱ्यांच्या दुकानावर नदीवाडाच्या पुलाकडनं आढळलेला फोटो आहे. तो पुढे डम्पिंग यार्डकडे गेल्यानंतर पुन्हा लेफ्टनं आपण खाली उतरलो की त्या तिसरी टाकली ही जी खाडी आहे त्याच्यावर ते ब्रिज आहे पलीकडे सुधीर मांजरेकरांचं घर. हा आपल्याकडे डांबरी सडक नगरपालिका कसा आपण 4 तासासाठी तो ॲडजस्ट करू नाही करू शकतोय. आणि नागरिक असतात कुठल्या नागरिकांची तक्रार आहे मला दाखवा. या ठिकाणी आपल्या प्रशासनाकडे तक्रार आहे. आजची नव्हे, आजची आलेली तक्रार मी म्हणतो पूर्वग्रह दूषित आहे. मागच्या 6 वर्षात ती मला रेकॉर्डमधलं असेल तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. मग आमचं हे स्टेटमेंट आम्ही मागे घेतो. कारण कदाचित त्याच्यात रियालिटी असेल. असं कुठलीही तक्रार आपल्याकडे नाही. तर आपण याचा विचार करायला हरकत की कुठं जर आपण बॅरिगेड लावले, दिशादर्शक लावले तर सोमवारच्या दिवशी अमुक ते अमुक यावेळी वाहतुकीचा जो मार्ग आहे तो अशा पद्धतीचा असेल. नागरिक ऐकणार आपण फक्त आवाहन करण्याची गरज आहे. वाईट कुणी तक्रार आपल्याकडनं घेऊन येणार नाही. आणि तक्रार कोण करणार? आम्हीच आहोत ना. आणि आमचीच मागणी आहे की तिथे असू दे ना. आम्हीच सुचवलेला पर्याय आहे. त्यामुळे इथं कोणाची तक्रारही येण्याचं वाढत कारण नाही. आलं त्या लक्षात. तर हा जो मुद्दा आहे तो पर्यायी मार्गाचा सुद्धा कन्सिडर करावा. त्यामुळे वाहतुकीचा पॉईंट घेऊन त्यांचं असं म्हणणं असेल की तिथे बाजार असणं योग्य आहे किंवा ॲक्च्युअली रॉंग असं आमचं ते म्हणणं आहे. त्यामुळे या मुद्द्याचा विचार करावा. दुसरा मुद्दा आहे व्यापारी संघटनांच्या निवेदनाचं. दिलेलं आहे निवेदन म्हणून मी व्यापारी संघटनेचा असा शब्द वापरलेला आहे. त्यांचं प्रातिनिधिक निवेदन असं आहे की व्यापाऱ्यांवर त्यांचा परिणाम होतो. आपण आता ते पण कन्सिडर करू. सोमवारच्या बाजाराची परिस्थिती आपण मॅडम प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करावा. प्रशासकीय प्रमुख तुम्ही, नागरिकांचे प्रमुख म्हणून मॅडम तुम्ही एक फेरफटका मारावा. आणि लोक काय विकायला आणतात याची आपण एक कुठेतरी एक जंत्री बनवा. अगदी प्रत्येक दुकानाकडे त्याचं दुकानदाराचं नाव, विक्रेत्याचं नाव, दुकानदार विक्रेता किंवा त्या दिवशी तिथं विकायला येतो तो काय आणतो तो लिंबू, मिरची, आले, फ्लॉवर, सगळ्या प्रकारच्या भाज्या. ते तो आयटम भाज्यांचा संपला की दुसरी गाडी एखादी असते फळांची, ते संपलं. तिसरी असते तिसरी कपड्याची, ते संपलं की आणि काहीतरी पीक होत असतं. हे झालं इथे एकच क्वेश्चन मांडेल आपण कधी बघितली आहे का किंवा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नसेल तर तो निश्चित करा. कारण त्या ठिकाणी फक्त शेतमाला व्यतिरिक्त काही येत नाही. ते काय येतं मी ते तुम्हाला सांगतो. सगळ्या प्रकारची भाजी येते, सगळ्या प्रकारची फळं येतात आणि तिसरी गोष्ट येते फुलांची झाडं विकणे. चौथा आयटम मॅडम मला तुम्ही दाखवावा. मी माझं हे निवेदन मी मागे घेतो. इथं चौथा आयटम मला तुम्ही दाखवा की ज्याच्यामुळे इथल्या बाजारपेठेवर परिणाम काय आहे ते पण प्रत्यक्ष खपणे आपण करावे. कारण काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण दुसरी बाजू अशी कन्सिडर करूया. कडधान्य तिथे विकली जातात छान नाही. मिरच्या कधीतरी सीझनल येतात, अदरवाईज येतात का नाही. कपडे विकायला तिथे येतात का नाही. आणि काही अशा वस्तू ज्या आहेत अगदी आपण जनरलाइज करूया समजेल. सीझनमध्ये आंबे विकायला येतात का तिथे की ज्या इथे बसलेल्या महिला ज्या आमच्या आहेत गावागावाचे कामं करून येतात त्यांच्या व्यापारावर परिणाम होईल. असं तिथे कोण आंबे विकायला येतं का, फणसाचे घरे कोण विकायला येतं का, करवंद कोण विकायला येतं का, चाफ्याची फुलं विकायला येतं का, गुलाबाची फुलं पण विकायला येतं का, कोणी येत नाही. मग अशा पद्धतीने तुलनात्मक अभ्यास जो आहे मॅडम तो अत्यंत गरजेचा आहे. व्यापारावर परिणाम होत असेल तर त्यांनी दाखवला पाहिजे. आम्ही दाखवतो तो होत नाही. मग आमचा विचार व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही हा सब्जेक्ट आहे तो कन्सिडर करा. आमचे मॅडम पॉईंट ऐकून घेऊ नका. एक शेवटी नोट डाऊन. कारण काय हे निवेदन आणायचं उद्या फाईलला राहणार. आमचे हे सगळे मुद्दे मी जे काही बोलतोय हे सगळं ह्याच्यामध्ये एक मुद्द्या स्वरूपाला आहे. मॅटर आम्ही जनरलाइज केलेला आहे मुद्दा. सर मला तुम्ही असं म्हणून दाखवायचं उद्याच्या सोमवारच्या बाजारामध्ये की या सीझनमध्ये जे ग्रामीण भागामध्ये येतं शेतपीक, शेत उत्पादन जी आपल्या महिला वर्ग बिचारा कष्ट करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये बसलेल्या असतात त्यातली एक वस्तू तिथे आहे का. जर त्याचं उत्तर होकारार्थी असेल तर आम्ही या मुद्द्यावर आम्ही आमचं म्हणणं मागे काय बरोबर आहे का. बरोबर आहे का. फणसाचे घरे विकायला पण आहे का तिथं. पुढे म्हणजे जो त्या ठिकाणी एक निर्माण केलं गेलेलं चित्र आहे की आमच्या 800 ग्राहकांवर परिणाम होतो. मी बाजारपेठेतल्या कुठल्याही व्यापाराच्या अभ्यास नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे
की हा बाजार बंद होण्यासाठी जी कारणं दिलेली आहे ती संयुक्ती तर ठीक आहे. व्यापाऱ्यांच्या निश्चितपणे समस्या असतीलच. व्यापारी जे आहेत ते आमच्या नागरिकांवरच कुठेतरी आम्ही त्यांच्याकडे घेणार म्हणून त्याच्यावर त्यांचा व्यापार चालणार, ऍडमिटेड फॅक्ट. पण हे चित्र दाखवण्यासाठी जे कारण दिलंय तर ते संयुक्तीकडे घोडा. पुढे आमचं काय माहिती आहे दुसरं म्हणणार आपण मॅडम एक जनरल कॉन्सेप्ट, तुम्ही गृहिणी आहात दोन्ही जण, तुम्ही सगळेजण आठवड्या बाजारात जाणारी माणसं आहात तुम्ही सगळीजण. आणि असं कधी चित्र होतं का की मला फ्लॉवरची भाजी पाहिजे म्हणून मी 25 फ्लॉवर घेऊन लागले, त्याला 8 दिवस व्हायला होतं का असं? म्हणजे आपण मी तुम्हाला क्रॉस नाही करत, आय एम नॉट गोइंग टू क्रॉस यू. मी काय सांगतोय तुम्हाला की आपण एक उदाहरण घेऊन याचा अभ्यास करतो विषयाचा. मला मिरची लागते जेवणाला म्हणून तुम्ही किंवा इथं उपस्थित असलेली बिकोट नागरिक आहे 5 किलो मिरची आणता का तुम्ही नाही ना. मग त्या दिवशीसाठी आपण पुढच्या 2 दिवसाची तजवीज म्हणून आपण मॅडम टोमॅटो घेणार, पेरिशेबल नेचरच्या गुड्स घ्या, बरोबर आहे की नाही. नाशवंत वस्तू आहेत त्या. फ्लॉवर घेतलं तर किडे पडणार, फ्लॉवर कोटी घेतला तर तो खराब होणार आहे, टोमॅटो घेतले तर ते खराब होणार आहे, त्याच्यात कीड पडणार आहे. मग मी काय करेन, आठवडा बाजारात 1 रुपयाने कमी म्हणून मी 25 किलो टोमॅटो घेईन का? अजिबात घेणार नाही. मी काय करणार, पालपण 2 दिवसाच्या सोयीचा मी घेईन, तिसऱ्या दिवशी मला इथं यायला पाहिजे मॅडम. काय करणार मी, आठवड्या बाजाराची मी वाट बघणार आणि त्याच्यासाठी मी पुढचे 5 दिवस उपाशी राहू, त्याचे पुढचे दिवस मी भाजी नको करू. मला भाजी नाही मिळाली तर मला कडधान्य घ्यायला की न्यायला पाहिजे ना. ही बाजू कधी ना जी आहे आणि विषयाची मॅडम कमजोरी खूप आहे, त्याच्यातून आपल्याला सुवर्णमध्ये काढी मार्ग काढायचा आहे. त्यामुळे आपल्याला आमची अशी विनंती आहे की कुठल्याही पद्धतीच्या प्रेशरला आपण तुम्ही पडून आमच्या नागरिकांच्या हिताचा निर्णय घेत असताना आमची मुद्दे कन्सिडर आहे. आम्ही भावनिक नको आलो तिथे कोणी बॅगिंग आम्ही आमचं रडगाणं घेऊन आलेलो नाही, आमची रास्त मागणी मॅडम आम्ही आणि त्यामुळे ते कन्सिडर पाहिजे. पुढचा मॅडम मुद्दा आहे टायमिंग. आपण असं करून चालूया की आठवडा बाजाराचं टायमिंग जे आहे ते दिवसभर असतं तर आपण मानत चालू की संध्याकाळी इथं त्याच वस्तू जे इथे बोलत असतात त्याच्यावर परिणाम कुठे 1 वाजता इथे सगळं कोण नाही. संध्याकाळी कोणाला ज्याला आठवडा बाजारची केला जो जाऊ शकला नाही त्याला इथं जायला पाहिजे ना. संध्याकाळी भाजी आणायला गेलं पाहिजे, फळं आणण्यासाठी त्या महाराष्ट्र बँकेसमोर 2-3 गाड्या त्यांच्याकडे गेलं पाहिजे, फणसाची घरे आणायला दुसऱ्या दिवशी गेलं पाहिजे, पावसाळी रानभाजी आणायला गेलं पाहिजे. असं नाही ना की 100% इथला असलेला उपस्थित एकही नागरिक त्या बाजारात जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा लॉस होतो. तर अशा पद्धतीचं चित्रच नाही. त्यामुळे त्याचा तुम्ही मला विचार करा. दुसरी गोष्ट काय आहे, हे जे विक्रेते येतात ते 1 वाजता निघून जातात, पुढच्या 6 दिवसाची परत येणार आहेत. पण मधले 6 दिवस आहे त्यामध्ये बाजारपेठेत शुकशुकाट आहे अशी परिस्थिती आहे का? अजिबात नाही. आता सणासुदीला बघा, गणपतीच्या साठी असलेले आवश्यक पत्रिका बाजारावर तो येतो का तिथं? मागच्या 6 वर्षात म्हणजे आला का की ज्याच्यामुळे या ग्रामीण लोकांमध्ये असलेल्या ज्या कोण महिला गरीब आहेत त्यांचा लॉस झाला. असं नाही आहे मॅडम चित्र. ते आपण याच्याकडे प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून या विषयाला कुठेतरी मॅडम न्याय देण्याचा प्रयत्न करा असं पण नाही. दुसरी गोष्ट आणखी त्याच्यात आणखी महत्वाची काय आहे मी तुम्हाला सांगतो की कन्व्हिनियन्स ऑफ द पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्व्हिनियन्स ऑफ द सेलर is not more important than public interest. नागरिकांना काय अपेक्षित आहे हे पॅरामाउंट कन्सिडरेशनला असलं पाहिजे. आणि सबसिक्वेंटली हे विक्रेत्यांचं हित असणं. महारवाट मधला माणूस, कांदळगाव मधला हडी मधला माणूस असं अपेक्षित आहे का शासनाला की त्याने स्टँडवर उतरावं आणि पुढची 25 मिनिटं चालत जावं पाय दुखेपर्यंत आणि अवजड त्या सगळ्या पिशव्या घेऊन परत चालत यावं एसटीला त्या स्टँडवर घरी जाण्यासाठी असं अपेक्षा आहे का शासनाला? ते प्रशासनिक म्हणे. आणि ते पब्लिक जे धोरण आहे महाराष्ट्र शासनाचं ते काय आहे? द डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ मार्केट्स. विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये आता आपण टाउन प्लॅनिंग घ्या ना, आपल्या टाउन प्लॅनिंगच्या मॅपमध्ये किती दाखवलेत बाजार? दाखवलेत ना. या बाजाराच्या व्यतिरिक्त झाले नाही ते नॉट इम्पॉर्टंट.
पण रिक्वायर्ड आहे असं दाखवलंय ना. का दाखवलंय? तर विकेंद्रीकरण झालं पाहिजे. जसं प्रशासकीय विकेंद्रीकरण केलेलं आहे, कलेक्टरपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून मामलेदारांची नेमणूक केलेली आहे, ते प्रशासकीय विकेंद्रीकरण आहे. असं अपेक्षित आहे का की आमची तक्रार घेऊन प्रत्येक वेळी आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलं पाहिजे? नॉट नेसेसरी. आमचे प्रतिनिधी इथं दिलेले आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की कलेक्टरांचं निवेदन आहे, तुम्ही तिकडे जाऊन द्या, असं नाही. सेम की त्याच धर्तीवर आपण बघितलं तर डिसेंट्रलायझेशन आणि बाजारपेठेवरती असलेली कॉम्पिटिशन जी हेल्दी असली पाहिजे ती नाटली पाहिजे. माझंच एक दुकान असणार आहे आणि याने ते करायचं नाही, याला हेल्दी मॅडम बिझनेस म्हणत नाही, हेल्दी कॉम्पिटिशन म्हणत नाही. कन्झ्युमरचं इंटरेस्ट हा पॅरामाउंट आहे. मला चॉईस असली पाहिजे. मला तुमच्या दुकानातलं नाही ना पसंत, मला त्यांच्या दुकानात जाता आलं पाहिजे. त्यांच्या दुकानातलं नाही पसंत ना तिकडे जाता आलं पाहिजे. टाउन प्लॅनिंगमध्ये अनेक त्या ठिकाणी भाजी मार्केट दाखवलेली आहे. का दाखवलेली आहे? विकेंद्रीकरण, लोकांना त्रास नाही. शासनाचं काय धोरण आहे की लोकांना सोपं काय होईल हे बघा. आणि इथं आपण काय करायला चाललो की लोकांना सोयीचं आहे ते सगळं मुळीत काढा आणि लोकांना त्रास देण्यासाठी जे असेल हे मॅडम टेस्टिक इथं नाशिक आहे. अगदी व्हॅलिड पॉईंट आम्हाला आपण तो लिहावा. दुसरी काय महत्वाची आहे त्याच्यामध्ये आहे, एस टी स्टँड ही त्या ठिकाणी जवळ आहे मालवणमध्ये. कुठलाही व्यक्ती, सामान्य व्यक्ती स्टँडमधून उतरल्यानंतर माझ्यामध्ये तो तिथे चालत जायला 5 मिनिटापेक्षा अधिक वेळ लागणार नाही. बरोबर आहे? बरोबर. त्याने अवजड सगळं सामान खरेदी केलेलं त्याला पुन्हा स्टँडपर्यंत आणायला मोठे कष्ट लागणार नाही. कन्व्हिनियंट कोणाला आहे? लोकांना आहे. रिक्षा स्टँड जवळ आहे, कन्व्हिनियंट कोणाला आहे? लोकांना आहे. देवळाच्या पलीकडे गेल्यानंतर पारकर यांच्या दुकानाकडे एस टीचा स्टॉप आहे. माझ्यामध्ये ते स्टँडपेक्षा जास्त जवळच आहे. कन्व्हिनियंट कोणाला आहे? लोकांना आहे. आपण एक उदाहरण धरूया. मालवण मुंबई ही एस टी बस आहे. महाराष्ट्र शासनाच्या एस टी विभागाला असं अपेक्षित आहे का की मालवण मुंबई गाडीचं तिकीट काढणारा माणूस कणकवलीचा असला तरी त्याने मालवणात येऊन बसला पाहिजे? आहे का अपेक्षित? महाराष्ट्र शासनाने काय अपेक्षित आहे की तुम्ही तिथं तुम्हाला सोयीचं पाहिजे म्हणून स्टॉप केलेले आहे एस का केले? त्याच्यासाठी केलेलं आहे. मग नागरिकांची आवडत तुम्ही सोय, आम्हाला काय पाहिजे ना ते बघ. आणि आमची ह्याच्यात मागणी मॅडम काय चुकीची आहे? कुठल्या पॉईंटवर तुम्हाला बेकायदेशीर वाटते? कुठल्या पॉईंटवर तुम्ही कुठल्या नियमामध्ये बसत नाही असं वाटतं? याचा मॅडम अभ्यास करा. आता जसं बघायला गेलं तर कुठलीच गोष्ट कशी नियमात बसत नाही, आपल्याला ती रेग्युलराईज करून घेऊन नियमात बसवावी लागते. मग या पद्धतीने हे करता येईल का ते मॅडम बघा. आता कोरोनाच्या कालावधीपूर्वी माझ्या चांगल्या माहितीमध्ये अशा प्रकारचं स्थानिकांचं एक मागणी होती की या बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यामुळे आम्हाला त्रास होतो, त्यामुळे आमचा खप कमी होतो. स्थानिक मॅडम नगराध्यक्ष आपल्या काळातच माझ्या मते असावं का कदाचित एक निवेदन किंवा मागणी होती व्यापाऱ्यांची म्हणा किंवा विक्रेत्यांची म्हणा किंवा आणि कोणाची म्हणा, मला काही त्यातलं माहीत नाही. पण जे त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं ते मी तुम्हाला सांगतो. कदाचित ते चुकीचं असेल तर तुम्ही मला करेक्ट करा. त्याच्यामध्ये काय होतं, लोकांची काय मागणी होती स्थानिकांची की हे बाहेरनं व्यापारी येतात की नाही की त्याच्यामुळे फार आमचं नुकसान झालेलं आहे. सगळे लोक येतात ते कमी दराने त्यांच्याकडे भाजी घेतात. आमचे नेहमीचे जे कोण भाजीवाले आहेत किंवा अन्य कोण स्थानिक विक्रेते आहेत ना त्यांना फार त्याचा त्रास झालेला. त्यामुळे ह्यांना आधी इथनं घालवा आणि दुसरीकडे द्या. ही पोझिशन बिफोर 6 weeks ॲट होम. 5 years. आता हेच लोक म्हणत आहेत ह्यांना इथून तिथे आता सत्कार विचार करण्याआधी आढळतो आपण मुद्दा मांडला तर हा आता व्हाईस वर्सा का तर ट्रॅफिक सर्विस रिडायकाच नाही आणि ह्याचं कन्सिडर करा. इथं येऊन आम्ही तो व्हिडिओ पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअपवरती. अशा प्रकारचं त्यांचं जे काही म्हणणं आहे ते थोडंसं असं वाटतं की आम्ही म्हणतो त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा तो आनंद दिसतो. उद्या सकाळी मॅडम आम्हाला आमच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये फिट आहे, तुझ्यासमोर माझा फिल्म आहे.
त्या ठिकाणी तुम्ही त्यांना व्यापाऱ्यांना विक्रेत्यांना तिथे त्रास देण्याचा प्रयत्न केला काय करणार असं काही आणि म्हणजे कॉग्निझन्स हा तितक्या सिरियसनेसने घेतला गेला पाहिजे की आपण त्याला वॉर्न केलं पाहिजे की असं नाही झालं पाहिजे. सगळ्यांना मॅडम या देशामध्ये आपली वस्तू बाजारपेठेमध्ये आणून ती विकण्याचा अधिकार आपली नाही. हा कॉन्स्टिट्युशनल पॉईंट आहे. आता आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण त्यांच्याकडनं टॅक्स केसिंग करताना त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य आहे की नाही की ते आहे एक पिढी टॅक्स देतो म्हणजे आपल्याला त्यांचे अस्तित्व मानत. मग आता ह्याच्यापेक्षा आणखी काय काय एखादा व्यापारी येतो पालिकेकडे टॅक्स भरतो 1 वाजता निघून जाते. अशासाठी एवढा आठ्यापास आपल्याकडे पाहिजे. तर मॅडम हे जे मुद्दे आहेत ते मॅडम कन्सिडर करावं की जनहित हे पॅरामाउंट कन्सिडरेशन असतं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या सबसिक्वेंटली आहेत. आपल्याकडे म्हणण्यापेक्षा त्याची लिगल फ्रेम आहे की वेलफेअर ऑफ द पीपल इज सुप्रीम लॉ. कायदा कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे ना, आमचं नियमन करण्यासाठी आहे ना. मग आमच्या वेलफेअरसाठी तो असणारच. तुमच्या पालिकेचा असलेला प्रत्येक नियम, पालिकेची असलेलं तुमचे प्रत्येक घर आहे हे लोकांच्या कल्याणाच्या पारड्यात चुकलं गेलं आणि तो खरा सुप्रीम लॉ आहे. आणि ज्याचं सगळं बॅलन्स करून तुम्ही जनतेच्या हिताचं निर्णय घेणं अपेक्षित आहे म्हणून आले आहेत हे सगळे लोक त्या ठिकाणी आले. तर आमची या माध्यमातून तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की आज हे निवेदन आम्ही तुमच्याकडे स्वीकृत करणार. काल जवळपास या निवेदनाच्यासाठी 165 किंवा किती झालं 210 लोकांचं त्या ठिकाणी आहे. आम्हाला सह्यांची संख्या वाढली. फक्त तुम्हाला 5,000 लोक म्हणतात बाजारावर असं करायचं नाही. ज्या लोकांना इथून वाटतं की हे आमच्या सोयीचं आहे त्या निवेदनावर व्यवसाय केले आम्हाला 1000 करता आले असते. पण त्या 1000तल्या 500 लोकांना मग माहीतच नाही कशावर जाय केल्या असं आम्हाला अपेक्षित नाही. हे आलेला प्रत्येक माणूस त्याच्याबद्दल कोणीही निवडून काढायचा आणि त्याला विचारायचं वस्तुस्थिती काय रे बाबा. मी सांगितलेल्या वस्तुस्थितीशी जर त्याने विसंगत सांगितलं तर मात्र मी माझं म्हणणं मागेन. त्यांनी काहीच माहिती तुम्हाला. तर तुम्ही कुठेतरी या सगळ्या लोकांनी आमचे प्रतिनिधी म्हणून मॅडम आणि कॉन्फरन्स साहेब आणि तुम्हाला सगळ्यांना आमचे हात धरून काय त्यांनी की लोकांचं नीट थोडंसं कन्सिडर करणं. थोडंसं म्हणण्यापेक्षा ते पहिलं जायचं दिसतं. काय मार्ग काढता येतील ना काढूया. पण प्रत्येक गोष्टीला मार्ग आहेत, समस्येला मार्ग आहेत. प्रत्येक समस्येला आपण सगळ्यांची इतरभूत साधून चर्चा करून आपल्याला याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं मार्ग काढता येऊ शकतो. आणि ते करण्यासाठी आम्ही हे सगळे इतके लोक तयार आहोत. इथे असलेल्या काळात लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कंपाऊंडमधल्या जागा देतो बसायला लोकांना, पण याला इथं जाऊ देऊ नका. का तर आम्ही जे त्यांच्याकडनं पैसे देतो का नाही. तिथं बसलेले व्यापारी हे रस्त्याच्या कडेला बसतात म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या खाजगी जागेत बसतात. परंतु कुठल्याही एका माणसानं माझ्या मते गावकर फॅमिलीची ती जागा आहे कधी त्यांच्याकडनं 1 रुपया घेतलेला आहे तर तिथं मॅडम आपण चौकशी असतो. म्हणजे आमच्यापेक्षा स्मार्ट असेल इथं बसण्यात निश्चित नाही. दुसरी आणखी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट अशी गोष्ट की सबस्टँडर्ड नेचरच्या त्या ठिकाणी गुड्स जे आहेत ते विकल्या जात आहेत. खराब माल विकला जातोय. बाजारपेठेच्या मूल्य निर्धारणाच्या किमतीच्या पेक्षा अधिक किमतीने तो विकला जातोय. अशा प्रकारची तक्रार मॅडम आज तुमच्याकडे किंवा तुम्ही नगरसेवक मंडळी आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे कधी प्राप्त झाली का? आपण उघडपणे मॅडम कबूल करा. आमची ग्राहकांची तिथे तक्रार नाही त्या विक्रेत्यांची. आणि ग्राहकांना जे आवडतंय जे त्यांना सोयीचं वाटतं मग त्याचा विचार पहिला मॅडम केला. पण पालिका प्रशासन हे म्हणून आज मुख्याधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करेन की आम्ही आपलं निवेदन देणार आहोत ते फक्त एक रेकॉर्ड नको, ते एक पुढच्या भविष्यातल्या ॲक्शन प्लॅनचा एक तो भाग व्हावा. इथं सुद्धा मार्केटमध्ये काही समस्या असतील, गर्दी होते, काय असते, त्याही तुम्ही त्यावेळी कन्सिडर करा. लोकांना काय आम्ही काय तिथं पण बाजारात जातो ना, जी वस्तू इथं मिळत नाही आम्हाला तिथं गेलंच पाहिजे.
आम्ही कुठे अडून बसतोय, नाही नाही त्या विक्रेत्याने इथं झालं पाहिजे तरच आम्ही ती घेणार, असं नाही होत. आणि ह्याच्याही पलीकडे मी सांगेन की मालवण शहराच्या प्रत्येक वॉर्डमध्ये जरी अशी गाडी लागली, काय वाईट आहे? काय वाईट आहे? आता फळांच्या गाड्या फिरतात की नाही? अगदी नाही का ना. शेतमाल हा मॅडम पेरिशेबल नेचरचा वस्तू आहे. एकदा त्याने त्या मुळापासून त्या भाजीला अलग केलं, काही तासामध्ये त्याचं व्हॅल्यू डिग्रेड होते. मग त्या शेतकऱ्याचा फायदा हा जास्त महत्वाचा आहे. आठवडा बाजाराची संकल्पना कशासाठी आली आहे? ती आठवडाभर भाजी वाढवा, वाढलेली भाजी कापा आणि त्या दिवसाला आणून विका. शेतकऱ्यांचे हित त्यामध्ये कन्सिडर केलं आहे. एवढ्या लांबून येणारे व्यापारी ते कुठूनही येऊ देत. मी म्हणतो मालवणातलीच असू देत, मालवणातल्या बाजूच्या गावातल्या असेल, त्याला मेहनत आहे ना ती भाजी काढण्याचं. आणि त्याला आपली भाजी जिथं चांगल्या पद्धतीने विकली जाते तिथं मांडून ती विकण्याचा अधिकार नसेल तर काय या सगळ्या नियमावलीचा नियमांचा उपयोग आहे? पब्लिक इंटरेस्ट हा जर सेक्युअर्ड होणार नसेल तर काय उपयोग आहे या सगळ्याचा? त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अगदी गांभीर्याने अभ्यास करा. हार्श कुठला डिसिजन तुम्ही घेऊ नये. अगदी तुमच्या जनरल बॉडीच्या सभेत जरी विषय आला तर यू हॅव राईट टू पोस्टपोन डिसिजन. का तर पब्लिक इंटरेस्टला कन्सिडर करण्यासाठी तुम्हाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही घ्या. मी असं म्हणणार नाही उद्याच्या बाजाराच्या वेळेस निर्णय झाला पाहिजे. तुम्ही 6 महिन्याने निर्णय घ्या, पण इट शुड बी कॉन्क्रीट डिसिजन. असं नको तात्पुरती मलमपट्टी केली आता जाऊ दे असं नाही. आम्हाला तो निर्णय करा. तिथून बाजार भरताप्रमाणे याच्यासाठी तुम्ही जे काही नियमात बसवता येईल ते नागरिकांचं हित लक्षात घेऊन ते बसवा. ही आमची सगळ्यांची विनंती तुम्हाला. आणि त्यामुळे माझं शब्द इतर सगळे माझे मुद्दे दिलेले आहेत. त्यांच्यापेक्षा जर कोण असतील तर त्यांनी या सभागृहाची गरिमा राखून या सगळ्या सन्माननीय पदांची गरिमा राखून त्यांनी बोलायला आपलं मत हरकत नाही. कुठल्याही प्रकारचं असंविधानिक आपल्याकडनं कोणत्यातनं येणार नाही याची सगळ्यांनी खबरदारी घेऊन आपलं मत मांडायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे मांडा. या ठिकाणी मॅडम जर कोण बोलणार असतील तर त्याला आपल्या माध्यमातून तुम्ही अनुमती द्यावी. म्हणजे त्यांच्याही मनातलं जे काय आहे ते तुमच्या समोर येईल. या ठिकाणी मला आपल्या समोर बोलण्याची संधी मिळाली मॅडम. खरोखरच आम्हाला खूप हलकं वाटलं की आमची ती व्यथा आहे की आम्ही तुमच्यासमोर माहिती शकतो. आणि केवळ विरोधाला विरोध किंवा त्यांनी एक्स म्हटलं की आम्ही वाय म्हणणार, त्यांनी हे म्हटलं की आम्ही बी म्हणणार असं आम्हाला नको. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या देववाडा मालवण इथला आठवडा बाजार भरताप्रमाणे अशी या उपस्थित आपल्या सगळ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची एक नम्र विनंती तुमच्याकडे आहे. तर त्या विनंतीचा तुम्ही सन्मान करा आणि ह्या लोकहिताचं सगळं हे जे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय म्हणतात ते त्याचं प्रतिबिंब दिसतंय त्याचा तुम्ही आदर करून आम्हाला कोणाला तरी तुम्हाला वाटतं की तिथं जागेवर येऊन तुम्हाला वाटत असेल आपण सोमवारी इथंच्या त्या विक्रेत्यांना आपण तिथं बसवूया. तुम्ही सांगा त्या विक्रेत्यांना की बाबा तू इथं बसायचं, तुझ्यानंतर अमुक एक 25 फूट अंतर सोडून त्याने बसलं बसणार कोणीही नाही. आणि नाही बसले तर आम्ही त्यांना इन्सिस्ट करू तसं करण्यासाठी नागरिक लेवल. कारण ते आमच्या सोयीसाठी तुम्ही करताय ना, मग आमची सुद्धा इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही तिथं इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही सहकार्य केलं पाहिजे. केवळ असं म्हणून बाजार बंद करून टाका अशा पद्धतीचं ते म्हणणं किंवा मागणी करणं हे जस्टिफिएबल नाही, हे योग्य नाही आणि या जनमताच्या विरुद्ध फिरते. त्या थोडंसं तुम्ही जनरल बॉडीमध्ये या विषयाचं डिस्कशन करा, पुरेसा तुम्ही वेळ घ्या आणि याच्यातून काही सुवर्णमध्य काढता येत असेल तर निश्चितपणे काढा. पण त्याचा अल्टिमेटम जो आहे तो बाजार तिथनं भरू नये अशी आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. त्या ठिकाणी मला बोलण्याची सगळ्या नागरिकांच्या वतीनं मला लोकांनी संधी दिली मी त्यांचे शतशः आभार मानतो. डायसनं सुद्धा आमचं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे, जे मुद्दे नोट डाऊन केलेले आहेत त्याही व्यतिरिक्त आमचे जे निवेदनातले मुद्दे आहेत हे जेव्हा मॅडम कन्सिडर करा. तुम्हाला काही मदत लागेल ते आम्हाला सांगा. आमच्यातला एकही माणूस तुम्हाला कधीही त्या ठिकाणी अरेरावीची भाषा करणार नाही, उद्धट काही बोलणार नाही, तुम्हाला सगळं सहकार्य करतील. आमचे नगरसेवक सगळे सक्षम आहेत, त्यात तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी माटकर साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, आमचे चव्हाण साहेब आहेत, चव्हाण मॅडम आहेत, बरकर मॅडम. 6 नगरसेवकांचा ते खात आहे. 6च्या 6 नगरसेवकांबद्दल आमची खात्री आहे की आमच्या या विषयामध्ये ते आमच्या पाठीशी राहणार. त्यामुळे निश्चितपणे याच्यातनं मार्ग निघणार.
त्यामुळे हा फार क्लिष्ट विषय आहे. असं जे काही निर्माण केलेलं आहे ते तसं काही नाही आहे प्रत्यक्षामध्ये. ते आपण सॉर्ट आउट करून घेऊया आणि आमचा बाजार त्या ठिकाणी कसा मिळेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि आमची तुम्हाला शेवट मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की तिथून आठवडा बाजार बघू नये, त्याच्यासाठी तुम्ही करा. उद्याचा सोमवारचा बाजार सुद्धा त्या ठिकाणी भरला जावा. त्याच्यासाठी प्रशासकीय पातळीवरनं जे जे काही तुमच्या माध्यमातून तुमच्या अधिकाराचा वापर करून जे जे करता येईल ते तुम्ही करा. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तेढ नको झाली पाहिजे. आम्ही कोण आहोत? आम्ही निवेदन ज्यांनी मागणी केली त्यांचे शत्रू नाही. इथं उपस्थित असलेले माणूस कोणीही याच्यातले माणूस त्याच्यात भाजी विकायला बसत नाही. नो बडी इंटरेस्टेड इन द बिझनेस. ज्या दिवशी त्या ठिकाणी होतो त्या दिवशी त्या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड असलेला यामध्ये एकही माणूस नाही. आहे का कोण? कोणी इथं पण भाजी विकायला बसतं नाही, काही नाही. हे अगदी न्यूट्रल पर्सन आहेत माणसं की ज्यांची खरी रिक्वायरमेंट ही कन्सिडर करा. सगळ्यात आणखी महत्त्वाची त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो की आपण प्रत्यक्ष इन्स्पेक्शन करतो. बाजाराच्या दिवशीच काय मी म्हणतो तिथे गर्दी होऊ दे. ती गर्दी का होते आपण काढूया मार्ग. ही जी समस्या आहे आपण सोडवूया समस्या. व्यापाऱ्यांना काय नियमावली करून देता येईल आपल्याला बघूया. त्यांच्यावर काय रिस्ट्रिक्शन्स घालता येतील. अंतर मॅनेजमेंट, बस बैठक व्यवस्था, रस्त्यावरचं अंतर, साईडपट्टीपासून किती बाहेर करूया, काय करूया, सगळं करण्यासारखं आहे. आणि यातलं एकाही कोणी नकार दिलाय का असं करण्यासाठी? कोणीच केलेलं नाही. तर त्यामुळे आणि व्यापाऱ्यांची इथे बसलेल्या विक्रेत्यांची ग्राहकांबद्दल तक्रार नाही, ग्राहकांची विक्रेत्यांबद्दल तक्रार नाही. तर कशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये उगाच काहीतरी कारण करून तेढ निर्माण करणं हे योग्य नाही. तर कृपया आपण याच्यातलंच आपण हे काढावा, मार्ग काढावा. का तर आम्ही सगळे निवेदन करणारे कोण आणि मागणी करणारे कोण याच शहराचा भाग. आम्ही कुठल्या दुसऱ्या गावातले नागरिक नाही. आमचं त्यांच्याशी शत्रुत्व नाही. ज्यांनी बाजार बंद करावा अशी विनंती केली आहे त्यांचे असलेले जे काही व्यवसाय आहेत त्यातला एकही व्यवसाय यातला माणूस कोण करत नाही. त्यामुळे आमची जी मागणी आहे ॲब्सोल्युटली न्यूट्रल आहे. कशावर बेस आहे? पब्लिक इंटरेस्ट पर्पज. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही ते कन्सिडर करा. ही माझी विनंती आहे. उद्याच्या सोमवारच्या बाजार तिथं झाला पाहिजे मॅडम. याच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे तर तिथे जागेवर या. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी तिथे उभं राहू. काय जर प्रॉब्लेम येत असेल, तिथे काही समस्या निर्माण होत असेल तर हे सगळे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅडम आहेत आमच्या, हे सगळे लोक आमचे सक्षम आहेत. पण त्या ठिकाणी तुम्ही येऊन आलात तर करा. पण उगाच तिथे काहीतरी तेढ निर्माण करून हे नको ते बंद करा हे थोडंसं संयुक्त वाटणार नाही. हे अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ पब्लिक. त्यामुळे आपण इथं स्थानिक प्रशासन संस्थेचे एक प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपण हे नागरिकांचं इथे कन्सिडर करावं आणि आमची जी मागणी आहे ती मान्य करावी अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो.